नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत KYC फॉर्म कसा भरायचा आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनल जर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. मित्रांनो, मी आहे प्रवीण आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रवीण 1904. तर आपण आता लगेचच KYC फॉर्म कसा भरायचा याकडे बोलूया. नमस्कार मित्रांनो, हा आहे KYCचा फॉर्म. हा KYCचा फॉर्म आपल्याला कुठे मिळाला? तर KYCचा फॉर्म आपली जी बँक असेल, म्हणजे बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, HDFC असेल, ICICI असेल, अजून इतर कोणती बँक असेल त्या बँकेमध्ये आपल्याला हा फॉर्म मिळून जातो. आता KYC म्हणजे नक्की काय? KYC म्हणजे केचा अर्थ नाऊ युअर कस्टमर. KYC हा KYCचा लॉंग फॉर्म आहे, म्हणजेच बँकेला आपली ओळख दाखवणे, ओळख पटवून देणे. आता हा फॉर्म कसा भरायचा? KYCचा फॉर्म कसा भरायचा? तर सर्वप्रथम पहिल्यांदा उजव्या कोपऱ्यामध्ये डेट म्हणजे तारीख, जी तारीख असेल, म्हणजे ज्या दिवशी आपण फॉर्म भरणार असेल, तर समजा 24/9/2024 रोजी फॉर्म भरणार असेल तर ती तारीख टाकून द्यायची. त्यानंतर खाली अकाउंट नंबर, खाता क्रमांक. बँकेकडनं आपल्याला एक पासबुक मिळालं असेल, त्या पासबुकमध्ये 15 अंकी, 14 अंकी, 16 अंकी आपला काय खाता क्रमांक असेल तो एक कॉलममध्ये एक अंक टाकत हा कॉलम पूर्ण भरून घ्यायचा. त्यानंतर दुसरा ऑप्शन टायटल ऑफ अकाउंट, दुसरा कॉलम आहे टायटल ऑफ अकाउंट, खाते का शीर्षक. म्हणजे सेविंग अकाउंट असेल तर सेविंग अकाउंट, ते आपल्याला जर इंग्लिशमध्ये टाकायचं असेल, मराठीमध्ये टाकायचं असेल, हा फॉर्म भरताना मराठीमध्ये पण भरू शकता किंवा इंग्लिशमध्ये भरायचं असेल तर इंग्लिशमध्ये पण भरू शकता. त्यानंतर ह्या कॉलममध्ये लिहिलं बघा कस्टमर आय डी, ग्राहक क्रमांक. तर त्याच पासबुकमध्ये आपला कस्टमर आय डी असतो, तो कस्टमर आय डी ह्या कॉलममध्ये भरून घ्यायचा. समजा जोड अकाउंट असेल तर दोन्ही काही टाकायची गरज नसते, कारण का तोच हा सेमच कस्टमर आय डी इथे पुढे येणार. त्यानंतर खाली कॉलम आहे नाव, इथे आपले पूर्ण नाव टाकून घ्यायचं जे आपल्या पासबुकवर असेल तर. आणि जोड अकाउंट असेल तर 2 नंबरला ज्यांचं नाव असेल तर इथे पुढे द्वितीय खातेधारकाचं नाव टाकून घ्यायचं. त्यानंतर लगेचच खाली मोबाईल नंबर, जो आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो इथं मोबाईल नंबर भरून घ्यायचा. त्यानंतर खाली पत्ता, ॲड्रेस. आता कोणाचं गावाचं नाव काय असेल ते गावाचं नाव इथे भरून घ्यायचं. त्यानंतर लगेच खाली तालुका, त्यानंतर म्हणजे जिल्हा, असं पूर्ण सगळे गावाचं वगैरे नाव भरून घ्यायचे. सेमच जोड अकाउंट असेल तर सेमच येणार आहे, गावाचं नाव वगैरे सेमच येणार. त्यानंतर पिनकोड, जो आधार कार्डवर आपला पिनकोड असेल तो इथे पिनकोड भरून घ्यायचा. त्यानंतर लगेच खाली हा कॉलममध्ये डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख, म्हणजे आपली जी जन्मतारीख असेल तर पूर्ण भरून घ्यायची. कोणाची 1/1/2002 असेल, कोणाची काय असेल तर म्हणजे द्वितीय खातेधारकाची वेगळी असेल तर वेगळी भरून घ्यायची, तिथे वेगळी असते त्यामुळे ती भरून घ्यावं. त्यानंतर आधार कार्ड नंबर, इथं आपला जो आधार कार्ड नंबर असतो तो आपला इथे या कॉलममध्ये पूर्ण भरून घ्यायचा. त्यानंतर जोड अकाउंट असेल तर जोड अकाउंटवाल्याचं या कॉलममध्ये भरून घ्यायचं. त्यानंतर पॅन कार्ड, जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा नंबर इथे या कॉलममध्ये पूर्ण भरून घ्यायचं. त्यानंतर इथे असेल जोड अकाउंटवाल्याचं दुसरं असेल तर इथे या कॉलममध्ये भरून. त्यानंतर आपल्याला KYCसाठी एक फोटो लागतो, पासपोर्ट साईज फोटो. तो पासपोर्ट साईज फोटो प्रथम धारकाचं इथे चिटकवायचं आणि त्याची इथे सही घ्यायची. समजा जोड अकाउंट असेल तर इथे चिटकवायचं आणि त्याची इथे सही घ्यायची. आणि ह्याला लागणारे कागदपत्र म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स आणि हा इथे एक फोटो, म्हणजे असे 3 वस्तू लागतात. तर तुम्हाला समजलंच असेल हा फॉर्म कसा भरायचा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.